जर काही कारणाने तुमच्याकडे 6 तास फ्री असतील, तर त्या 6 तासांचा सर्वात चांगला उपयोग करण्यासाठी मी एक सीरीज रेकमेंड करीन, जी आहे सिटाडेल हनी मनी, जी मी आता रिसेंटलीच बघितली आणि त्याबद्दलच मी आता बोलणार आहे. ही सीरीज ओरिजिनल जे सिटाडेल होतं, जे प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मेडनचं आलेलं काही एखाद वर्षापूर्वी, त्याचं एक इंडियन ऑफशूट आहे. वेगळी स्टोरी, वेगळं हे रिमेक नाही आहे. त्याचाच कनेक्टेड युनिव्हर्स कधीतरी प्लॅन करत असतील जर करायचा, तर त्याचं एक इंडियन साईड आहे त्याची, ज्यामध्ये वरुण धवन आणि समांथा लिडिंग ॲक्टर्समध्ये आहेत आणि के मेनन आणि शिवांकित परिहार TVFचे ज्यांनी सपोर्टिंग रोल्समध्ये काम केलं. अजूनही काही ॲक्टर आहेत, त्यांचं नाव नाही माहिती, पण फुल इंडियन व्हर्जन दिसून येतं. म्हणजे सिटाडेल हे ऑर्गनायझेशन जसं आधीच्या ह्याच्यात होतं तसं इथेही आहे, पण त्याला फुल इंडियनाइज्ड प्रकारे कसं दाखवता येईल इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी. कारण हे सिरीज लिहिणारे राजन DK, ज्यांना आपण फॅमिली मॅन सीझन 2, गंजन गुलाब सारखी मस्त मस्त वेब सिरीज लिहिताना बघितलंय, त्यांनीच ही लिहिलंय आणि त्याच प्रकारे त्यांनी ते लिहिलंय. म्हणजे एक वेगळ्या टाईममध्ये सेट केलेली आहे ही 1990s आणि 2000sच्या मध्ये वगैरे असं. आणि तेव्हाचं काळ, तेव्हाची टेक्नॉलॉजी कशी होती, तेव्हाच्या टेक्नॉलॉजीच्या लिमिटेशन्समुळे काय काय करता येऊ शकत होतं, काय नाही येऊ शकत होतं, त्यामध्ये सगळं ती स्टोरी गुंतलेली आहे. आणि 6च एपिसोड असल्यामुळे एकदम क्विक स्टोरी, असं नाही वाटत कुठेही ते सिरीज अशी लॅग करते, काय नाही. एकदम खाट 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 5 पार्ट्स, 5-6 स्टोरी पॉईंट्स आहेत आणि तेच कव्हर करत करत ते चालतात. एकदम बेसिक प्लॉट आहे की एक ग्रुप होता, जे मिळून एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होते. त्यांच्यापैकी कोणतरी कोणाला तरी दगा देतं, कोणतरी मरतं आणि त्याच ऑर्गनायझेशनमधलेच तीच लोकं एका पुढच्या टाईमलाईनमध्ये पण आहेत, ज्यांची एकमेकांबरोबर गाठीभेटी किंवा असं काय काय होणार आहे. आणि त्याच्यामध्येच ती सिरीज जम्प करत राहते. सो एंडपर्यंत तुम्हाला तो एक हे राहतं की आता पुढे काय होईल आणि फिनालेच्या एपिसोडमध्ये नक्कीच सगळे एकत्र येऊन तो फिनाले होतो. म्हणजे तो बघाल तर तुम्हाला कळेलच, पण कुठेही असं वाटत नाही की टाइम वेस्ट झालाय, हे नाही, फुल एंटरटेनिंग हे आहे. आणि जर तुम्ही राज अँड DKचे फॅमिली मॅन आणि फॅमिली सीझन 2 बघितलं असेल, तर त्यात त्यांचे वन टेक सिक्वेन्सेस असतात, ते फार फेमस आहेत. तो त्यांना इकडे त्यांनी 2-3 वेळा रेप्लिकेट केलंय वन टेक सिक्वेन्सला. एक स्टार्टिंगच्या एपिसोडमध्ये जिकडे तो फार चांगला वन टेक वाटतो, जिकडे असा वन टेक वाटतो, पण नंतर 2-3 त्याच्यात कळतं की तो कुठे कट मारलाय आणि तिकडे ती मजा थोडी कमी होते, पण ठीक आहे. म्हणजे त्यांचा तो ट्रोप आहे आणि ते प्रत्येकाला त्या ट्रोपला कसं एक नॉच वरती घेता येईल तसं होतं. शेवटची आय गेस अख्खी फाईट वन टेकमध्ये, म्हणजे त्यात तो मध्ये मध्ये कट्स आहेत, पण खूप अशी लॉंग टेक्स आहेत त्याच्यात. तो कॅमेरा तुम्ही त्याच्याबरोबर फिरता आणि अख्ख्या ह्याच्यात फिरत असता. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर तुम्ही डिसअपॉइंट तर नक्कीच नाही होणार, मजा येईल, टाइमपास आहे. वरुण धवनचं पण काम चांगलं आहे, समांथाचं पण चांगलं आहे. तिला पण असं फक्त आय कॅन्डी म्हणून कास्ट नाही केलंय, तिचा पण रोल इतकाच म्हणजे इक्वली स्ट्रॉंग आहे वरुण धवनच्या रोलच्या इथे. सो ॲट पॉईंट्स तर ती त्याहून स्ट्रॉंग दाखवली आहे. म्हणजे जेव्हा ती एकटी लोकांना भरते वगैरे, एकदम मस्त वाटतं. सो ह्याच्यात तुम्ही फ्री असालच आणि तुमच्याकडे खरंच वेळ असेल तर नक्की ही सिरीज बघून टाका. संडे सॅटर्डे बसून मजा आहे. आणि असेच काही व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील, मी जे काय बोलतोय टाइमपास इकडे, तर सबस्क्राईब करा, व्ह्यू द्या, शेअर करा ज्यांना पिक्चर बघायला आवडतं, मराठीत ऐकायला आवडतं. आणि आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे भेटूया. बाय बाय.